नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, सध्या 8704 जागांसाठी सरकारी मेगा भरती अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। एक महत्त्वाची जाहिरात आपण या ठिकाणी म्हणू शकतो, ज्यामध्ये कोणतीही पदवी असेल तर तुम्ही 3717 जागांसाठी, तर 10वी उत्तीर्णवर तुम्ही 4987 जागांसाठी अर्ज करू शकता। या जाहिराती ज्या आहेत त्याबाबतच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही जाहिरातीमध्ये सिलेबस, रिक्रुटमेंट प्रोसेस जवळपास सेम राहणार आहे मित्रांनो। त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर दोन्हीकडे क्वालिफाय होत असाल तर अर्ज करून यासाठी प्रिपरेशन करू शकता। वेतन तुम्हाला या ठिकाणी 21,700 ते 69,100 हा कमीत कमी पे स्केल, तर अधिकारी पदासाठी 44,900 ते 42,400 हा पे स्केल पाहायला मिळत आहे। गट क मधल्या अधिकारी व सहाय्यक संवर्गातील पदांसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एक्झाम सेंटर्स आहेत। त्याचबरोबर तुम्हाला नोकरी ठिकाण सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये माहिती मी प्रोव्हाइड केलेली आहे। या ज्या 8704 जागा आहेत मित्रांनो, त्यासाठी 2 जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत। यामध्ये इंटेलिजन्स ब्युरो मार्फत जी पहिली जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ACIO या पदासाठी 3717 जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आहे। तर दुसरी जाहिरात जी नुकतीच या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती आहे सिक्युरिटी असिस्टंट किंवा एक्झिक्युटिव्ह पदांसाठी, ज्यामध्ये 4987 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। अशा टोटल 8000 प्लस जागांसाठी मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता फार महत्त्वाची गोष्ट, यामधली तुम्हाला नोकरी ठिकाण महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं। त्याचबरोबर एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी आहेत। सिलेबस सेमच राहणार आहे, त्यामुळे दोन्ही ठिकाणी तुम्ही अर्ज करून त्या ठिकाणी प्रिपरेशन करणे महत्त्वाचं आहे। त्यामुळे दोन्ही जाहिराती मी या एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी कव्हर करत आहे। तुम्हाला साइड बाय साइड दोन्ही जाहिरातीचा या ठिकाणी डिफरन्स किंवा सिमिलॅरिटी मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता, पहिलं जे पद आहे ते ग्रुप सी मधलं आहे, दुसरं सुद्धा ग्रुप सी मधलंच आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या संस्थेमध्ये तुम्हाला एका रेप्युटेड काम करण्याची संधी या दोन्ही जाहिरातींमार्फत या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे। आता आपण पदांची माहिती घेऊया। सर्वात अगोदर डिस्क्रिप्शन ऑफ पोस्ट बघा, दोन्ही जाहिरातीमध्ये कशा प्रकारे राहणार आहे। पहिली जी जाहिरात आहे त्यामध्ये ACIOचं पद भरलं जात आहे, ज्यामध्ये ग्रुप सीचं हे पद आहे, ज्यासाठी लेवल 7चा पे स्केल आहे। टोटल 3717 जागा भरल्या जाणार आहेत, ज्यासाठी ग्रॅज्युएशन पदवीधर कोणत्याही विषयामध्ये असेल तर अर्ज करू आणि नॉलेज ऑफ कॉम्प्युटर असणे आवश्यक आहे। सर्टिफिकेट स्पेसिफिक मागितलेलं नाही आहे, नॉलेज ऑफ कॉम्प्युटर असेल तर अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त जी दुसरी जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे ती आहे सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्हची। हे सुद्धा ग्रुप सी मधलं पद आहे, ज्यासाठी 21,700 पे स्केल आहे। दोन्ही जरी ग्रुप सी मधली पदे असेल तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता, पहिल्या पदासाठी पे स्केल तुम्हाला हायर मिळत आहे। यासाठी क्वालिफिकेशन बघा, दुसऱ्या पदासाठी 10वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आहे। ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करणार आहे, ज्या स्टेटमध्ये, त्या ठिकाणचं तुम्हाला डोमेसियल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे आणि त्या ठिकाणची लोकल लँग्वेज सुद्धा येणे आवश्यक आहे। त्यामुळे दुसरं पद किंवा दुसरी जाहिरात ही स्पेसिफिक तुम्ही महाराष्ट्रामध्ये नोकरी हवी असेल तर त्या ठिकाणी अर्ज करू शकता 10वी पासवर, आणि या ठिकाणी फील्ड एक्सपिरियन्स असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तरी तुम्ही बेसिक क्वालिफिकेशनवर अप्लाय करू शकता। सो दोन्ही जाहिराती मी साइड बाय साइड तुम्हाला सांगत आहे। पहिल्या जाहिरातीमध्ये कोणतीही पदवीवर असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे, दुसऱ्या जाहिरातीमध्ये 10वी उत्तीर्णवर तुम्हाला अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त त्या ठिकाणचं तुम्ही रहिवासी असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषा महाराष्ट्रामधून अप्लाय करणार असाल तर अर्ज करताना ती आवश्यक आहे। यानंतर बघा, यासाठी अगेन मी तुम्हाला लँग्वेज वाईज जागांची माहिती या ठिकाणी सांगत आहे। ही माहिती स्पेसिफिक मित्रांनो दुसऱ्या जाहिरातीसाठी आहे। पहिल्या जाहिरातीसाठी कॉमन मध्ये तुम्ही ऑल ओव्हर इंडिया अप्लाय करू शकता। दुसऱ्या जाहिरातीमध्ये महाराष्ट्रामध्ये अप्लाय करणार असाल तर मुंबई, नागपूर आणि पणजी या सबसिडरी जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मराठी भाषा येत असेल किंवा कोकणी भाषा येत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो अर्ज करता येणार आहे। टोटल जवळपास 300 अराउंड जागा या ठिकाणी तुम्हाला या पदांच्या पाहायला मिळत आहे। सो तुम्ही त्या ठिकाणी स्पेसिफिक सबसिडरीला त्या ठिकाणी अर्ज करू शकता। महाराष्ट्रामधून अर्ज करणार असाल तर ह्या दुसऱ्या जाहिरातीला। आता दोन्ही जाहिरातींमध्ये मित्रांनो जे एज लिमिट आहे ते सेमच आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता 18 ते 27 वर्षे ओपनसाठी, जे तुम्हाला 10/8/2025 ला पहिल्या जाहिरातीसाठी कन्सिडर करायचं आहे। दुसऱ्या जाहिरातीसाठी सेमच एज लिमिट आहे ओपनसाठी, जे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे 17/8/2025 ला। दोन्ही ठिकाणी तुम्हाला 5 वर्ष रिलॅक्सेशन SC ST ला आणि OBC ला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त इतरांसाठी जे क्वालिफिकेशन आहे ते सुद्धा जवळपास सेमच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सो सिमिलॅरिटी भरपूर आहे दोन्ही ठिकाणी। तुम्ही दोन्ही ठिकाणी अर्ज त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर, अर्थात ते फार महत्त्वाचं आहे। सो एज लिमिट मी तुम्हाला या ठिकाणी दोन्ही जाहिरातीसाठी एक्सप्लेन केलेला आहे।
पुढे बघा सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे राहणार आहे. अगेन यामध्ये सुद्धा तुम्हाला सिमिलॅरिटी बघायला मिळत आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता स्कीम ऑफ एक्झामिनेशन दोन्ही पदांची मी तुम्हाला सांगत आहे, ज्यामध्ये टियर 1 ची एक्झाम जी असणार आहे या ठिकाणी, ज्यामध्ये करंट अफेअर, जनरल स्टडीज, न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड, रिझनिंग याबाबतची किंवा इंग्लिश बाबतचे क्वेश्चन असतील. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बघता येईल इंग्लिश लँग्वेज, जनरल स्टडीज, क्वांटिटी ऍप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी याबाबतचे क्वेश्चन्स राहणार आहेत. सो जवळपास सेमच राहील. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायची आहे इंग्लिश लँग्वेज मध्ये जी होईल, त्यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सेमच प्रोसेस तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये तुमचा इंटरव्ह्यू राहणार आहे. सो तिन्ही ठिकाणी जर बघितला प्रोसेस सेमच राहणार आहे मित्रांनो दोन्ही एक्झामसाठी. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुम्ही त्या ठिकाणी प्रिपरेशन करू शकता. फक्त लेवल ऑफ एक्झामिनेशन प्रॉब्ली कमी जास्त राहणार आहे, डिग्रीसाठी हायर राहील, तेच 10th पाससाठी तुम्हाला ती लोअर पाहायला त्या ठिकाणी मिळणार आहे. आता या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमचे एक्झाम सेंटर्स बघा जवळपास सेम एक्झाम सेंटर्स आहेत मित्रांनो, किंबहुना सर्व एक्झाम सेंटर्स सेमच आहे दोन्ही ठिकाणी. दोन्ही जाहिरातींमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता जवळपास 8 ते 10 तुम्हाला प्लस एक्झाम सेंटर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर हे एक्झाम सेंटर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता. दोन्ही ठिकाणी तुम्हाला भरपूर एक्झाम सेंटर्स सेमच एक्झाम सेंटर्स पाहायला मिळत आहेत. आता यासाठी एक्झामिनेशन फी सुद्धा सेमच आहे मित्रांनो, ज्यामध्ये जे ऑल कॅन्डिडेट आहेत त्यांना बघा या ठिकाणी बघू शकता ऑल कॅन्डिडेट्सला रिक्रुटमेंट चार्जिंग जे असणार आहे रिक्रुटमेंट प्रोसेसिंग फी ती 550 रुपये राहील. या व्यतिरिक्त मेल कॅन्डिडेट ओपन, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी यांना ऍडिशनल एक्झामिनेशन फी सुद्धा 100 रुपयाची घेतलेली आहे. सो ही फी तुम्हाला भरावी लागणार आहे. जे फक्त कॅन्डिडेट SC, ST किंवा फिमेल आणि एक्स सर्व्हिसमॅन आहे त्यांना 100 रुपये फॉर्म फी एक्झाम केलेली आहे, मात्र त्यांना 550 रुपये फॉर्म फी भरावी लागेल. सो या बेसिसवर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे. दोन्ही ठिकाणी फॉर्म फी सेमच या ठिकाणी राहणार आहे. सो जर तुम्ही जवळपास दोन्ही ठिकाणी अप्लाय करणार असाल तर जवळपास 1100 किंवा 1200 रुपयेपर्यंत तुम्हाला ही फी किंवा 1300 रुपयेपर्यंत फॉर्म फी जाऊ शकते दोन्ही फॉर्मसाठी. त्यानंतर बघा या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स फार महत्त्वाचा आहे. यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी ACIOच्या पदांसाठी सुरुवात झालेली आहे 19/7/2025 पासून 10/8/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. दुसऱ्या जाहिरातीसाठी नुकतीच 26/7/2025 पासून 17/8/2025 पर्यंत तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्या दिवशी तुम्हाला अर्ज करायचा आहे. आजपासून या जाहिरातीसाठी अर्ज करू शकता. पहिल्या जाहिरातीसाठी मात्र जवळपास आठवडा झालेला आहे ऍप्लिकेशन सुरुवात होऊन. सो दोन्ही जाहिरातींचा अपडेट मी या ठिकाणी दिलेला आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन, तेथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. आणि 10वी पास असाल, पदवीधर असाल तर त्या ठिकाणी दोन्ही पदांसाठी अर्ज करू शकता. पदवीधर मध्ये सुद्धा त्यांनी स्पेसिफिक कोणतीच डिग्री मागितलेली नाही आहे, कोणतीही पदवी असेल तरी चालेल. 10वी उत्तीर्णच्या पदांसाठी मात्र तुम्हाला महाराष्ट्रातील जागांसाठी अप्लाय करायचं असेल तर त्या ठिकाणचं रहिवासी असणे आवश्यक आहे. मेजॉरिटी आपल्या चॅनलवर जे कॅन्डिडेट आहेत ते रहिवासी आहेत, त्यामुळे ते नक्कीच यासाठी अप्लाय करू शकतात. यात कोणत्याही जाहिरातीपैकी तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढे बेल आयकॉन क्लिक कराल अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट मिळवण्यासाठी. धन्यवाद.